Good morning, students. Very good morning. In our today's lecture, we are going to solve example number 6. Okay. So we apply the steps for solving the example. So first step is to read the example carefully and understand what is given to us in an example. Okay. So start to read the example from adjustment, then read opening balance sheet, then read cash book. Okay. And then we apply, then we transfer the balance sheet and cash book into a solution. Got it? Now here the adjustment is given to us, that is fees outstanding in the last year are received fully during the year. So last year outstanding fee received during the year. गेल्या वर्षाची आउटस्टँडिंग फी चालू वर्षी आपल्याला सर्वच्या सर्व काय झालेली आहे मिळालेली आहे. वी ऑल नो दॅट द इफेक्ट. ओके, अगेन वी डिस्कस हियर द इफेक्ट ऑफ लास्ट इयर आउटस्टँडिंग. ओके, सो दॅट लास्ट इयर आउटस्टँडिंग इन्कम इज गिवन इन ए ओपनिंग बॅलन्स शीट. कुठे दिलेले असतात ते ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये. व्हेन वी डिस्कस द बॅलन्स शीट वी आयडेंटिफाय दी लास्ट इयर आउटस्टँडिंग इन्कम्स. देन consultation fee outstanding for the current year amounting to rupees 1 lakh. चालू वर्षी कन्सल्टन्सी फी जी आहे ती 1 लाख रुपये काय आहे आउटस्टँडिंग आहे, रिसिवेबल आहे. ओके, सो वी ऑल नो दॅट द इफेक्ट ऑफ आउटस्टँडिंग इन्कम ऑफ करंट इयर, चालू वर्षाच्या आउटस्टँडिंग इन्कमचे किती इफेक्ट होणार हे आपल्याला माहित आहेत. किती होतील इफेक्ट? 4 इफेक्ट होतील. वाय वी गिव्ह द 4 इफेक्ट्स दॅट वी आर डिस्कस्ड इन अर्लियर लेक्चर. Next, that is last additional information, that is motor car depreciated by 20%, furniture depreciated by 10%, and equipment depreciated by 5%. Only 3 adjustments are given. Now read the statements which are given into the example. Here Dr. Venkatesh gives the following information to you. Okay, so Dr. Venkatesh, who provides us a information regarding their profession. Okay, so they give us a first that the balance sheet. Okay, the balance sheet as on which date? 31st of March 2021. We all know that 31st of March 2021 is nothing but the balance sheet given on 1st of April 2021. कधीची असणार आहे? 31 मार्च 2021 म्हणजे कोणती असेल? 1 एप्रिल 2021 ची असेल. वी ऑल नो दॅट बिकॉज इट इज ए लास्ट डेट ऑफ लास्ट इयर्स क्लोजिंग. बरोबर, वर्षाच्या शेवटचा डेट आहे की नाही गेल्या वर्षीचा. आता चालू वर्षी ही काय असणार आहे? लास्ट इयर क्लोजिंग, करंट इयर्स ओपनिंग. नाउ रीड एनी वन साइड ऑफ ओपनिंग बॅलन्स शीट. इन सिंपल वर्ड वी कॅन से इट इज ए ओपनिंग बॅलन्स शीट. व्हॉट इज इट? ओपनिंग बॅलन्स शीट इज गिवन टू अस. नाउ रीड from the liability side what is given to us. So capital is given to us. Make star in front of capital. We all know that the opening capital we need to transferred on closing balance sheet liability side. कुठे जाणार आहे हे? कुठं जाईल रे? क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. नेक्स्ट आहे बघा, आता इथं दिलेत व्हॉट इज गिवन टू अस आउटस्टँडिंग सॅलरी. सो दॅट आउटस्टँडिंग सॅलरी इज पर्टेन्स टू लास्ट इयर. कधीची आहे? लास्ट इयर. So we all know that last year outstanding expenses we need to deduct from respective expenses. मग मला हा गेल्या वर्षीचा आउटस्टँडिंग सॅलरीचा खर्च जो आहे तो चालू वर्षाच्या कशातून लेस करावा लागेल? लेस फ्रॉम सॅलरी. कशातून लेस करावा लागेल? चालू वर्षाच्या करंट इयर सॅलरीज एक्सपेन्सेस वी डिडक्ट लास्ट इयर आउटस्टँडिंग सॅलरी. मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ आउटस्टँडिंग सॅलरी. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ हिडन ऍडजस्टमेंट प्रोव्हाइडेड टू अस. काय दिलेली आहे? हिडन ऍडजस्टमेंट आहे, छुपी ऍडजस्टमेंट आहे. पुढे रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज. रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज आर पर्टेन्स टू दी फीज आउटस्टँडिंग ऑफ लास्ट इयर. कधीची आहे? लास्ट इयर फीज. काय आहे ही? आउटस्टँडिंग अमाउंटिंग टू रुपीज 60,000. किती आहे? 60,000 आहे का? आपल्याला माहिती आहे रिझर्व पण आहे आणि याचा इफेक्ट आपल्याला ऍसेट साइडलाही दिसेल. हिअर वी आयडेंटिफाय ओके दी एक्सपेन्सेस रिलेटिंग टू लास्ट इयर, income relating to last year, and capital. Now read asset side. What is given to us? Cash balance, bank balance. What is it? It is a opening cash and bank balance. Opening balance. Okay. Which is already transferred in your cash book. हे ऑलरेडी तुमच्या कॅश बुकला ट्रान्सफर केले असतील म्हणजे याचा इम्पॅक्ट माझ्या कोणत्याही क्लोजिंग बॅलन्स शीट वरती होणार नाही. म्हणून याला मी काय करतो तर खोडून टाकतो. ओके, वी इग्नोर दी ओपनिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड ओपनिंग बॅलन्स ऑफ bank. Got it? Next, read it. Here again outstanding fee amounting to rupees 60,000. आले का? 60,000ची रिझर्व, 60,000ची फी ही कधीची आहे?
लास्ट इयरचा आहे. कधीचा इन्कम आहे हा? लास्ट इयर. ओके, याच्यावर ऍडजस्टमेंट दिले की गेल्या वर्षाची आउटस्टँडिंग आम्हाला चालू वर्षी मिळाले. ओके, सो वी ऑल नो दॅट लास्ट इयर आउटस्टँडिंग फी नीड टू डिडक्ट फ्रॉम करंट इयर्स इन्कम. कशातून लेस करावं लागेल? लेस फ्रॉम इन्कम म्हणजे आर. ओके, लेस फ्रॉम इन्कम. But it next, that is motor car. What is it? Where we transfer asset side. We already discussed here. Okay, in opening balance sheet, if fixed assets are given, then that all fixed assets we need to transferred on the closing balance sheet asset side. कुठे ट्रान्सफर करावे लागतील? क्लोजिंग बॅलन्स शीटच्या asset side ला. कोणत्या assets? Only fixed assets. कोणत्या assets? Fixed assets of profession. प्रोफेशनच्या fixed assets. So we all know that motor car is fixed assets. It will continue. Okay, give the continue benefits to the profession. देणार आहे ना, लॉंग टर्म बेनिफिट देणार आहे, म्हणून याला कंटिन्यू आपल्याला प्रोफेशन मध्ये करावे लागतात. इक्विपमेंट्स. ओके, व्हॉट इज इट? इक्विपमेंट्स asset where we record on asset side. Next, furniture assets where we record on asset side. कुठे रेकॉर्ड करेन मी? asset side ला. We also make a star in front of motor car equipment and furniture. Why? Adjustment is given, that is third adjustment, depreciate motor car equipment and furniture. Okay, so when we transfer the fixed assets into a closing balance sheet, always we put the figure of that fixed assets in inner column. कुठं पुट करणार आहे मी? inner column ला घेणार आहे. Now read, the cash book is given to us. Receipt and payment account are called which book? Cash book. कोणतं बुक म्हणतो आम्ही त्यांना? कॅश बुक. कधीचं आहे? 31 मार्च हे आहे चालू वर्षाचं, करंट इयर. ओके, नाउ रीड रिसिप्ट साइड. Okay, that is to balance brought down. So we already discussed it is a opening balances. Okay, and we ignore the opening balance of cash and bank. आपण विचारात घेणार नाही. ओके, म्हणून याला मी इथून इरेज करतो, इग्नोर करतो. नेक्स्ट, what is given to us? To medical fees. What is it? Amounting to rupees 6 lakh. It is a receipt. Next, to consultancy fee. What is it? Receipt. Next, to visiting fees. रिसिप्ट. टू मिसलेनियस फीज रिसिप्ट. ओके, आता याच्यावर कोणत्या इन्फॉर्मेशन, कोणत्या इन्कम हा आपला आउटस्टँडिंग आहे? विच इन्कम इज आउटस्टँडिंग? consultancy fee. Make a star in front of consultancy fee. Okay, now we all effects given on consultancy fee. जो इन्कम आउटस्टँडिंग आहे त्याच्यावरतीच मी काय करणार आहे? ऍडजस्टमेंटचे इफेक्ट देणार आहेत. ऍडजस्टमेंटचे इफेक्ट कोणकोणते आहेत? लास्ट इयर इन्कम आणि करंट इयर इन्कम. लक्षात आलं? देन miscellaneous receipts, sundry receipts. In simple word we can say, what is it? Sundry receipts, किरकोळ उत्पन्न. So that sundry receipt is also treated as a income of profession. Got it? Now here we find out a receipts relating to the profession. Now read payment side and find out expenditure relating to the profession. Okay, start from the motor car expenses. आता ज्याच्या नावापुढे EXP आलंय, एक्सपेन्सेस आलंय, तो काय असणार आहे? प्रोफेशनचा खर्च असणार आहे. व्हॉट इज इट? काय असणार आहे रे? एक्सपेंडिचर असेल. बाय मेडिसिन. व्हॉट इज इट? ओके, मेडिसिन परचेस्ड. मेडिसिन मीन्स ड्रग्स परचेस्ड आर ट्रीटेड ॲज अ एक्सपेन्सेस ऑफ प्रोफेशन. नेक्स्ट, सॅलरी टू स्टाफ. मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ सॅलरी टू स्टाफ. याच्यात काय आहे? हिडन ऍडजस्टमेंट आहे, छुपी ऍडजस्टमेंट आहे. सो सॅलरी टू स्टाफ अमाउंटिंग टू रुपीज 2,40,000. व्हॉट इज इट? एक्सपेन्सेस रिलेटिंग टू दी प्रोफेशन. कशाचा खर्च आहे हा? प्रोफेशनचा खर्च. बाय रेंट. व्हॉट इज इट? एक्सपेन्सेस. ओके, दी इन्फॉर्मेशन इज नॉट प्रोव्हाइडेड ऑन रेंट, सो वी अज्युम दॅट दी रेंट इज पेड फॉर दी हॉस्पिटल. कशाचं पेड केलं असेल? हॉस्पिटलचं रेंट पेड केलं असेल. नेक्स्ट, स्टेशनरी. काय आहे स्टेशनरी? एक्सपेन्सेस. इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. नेक्स्ट, जर्नल expenses. Drawings expenses, but personal expenses. Which type of expenses they are? Personal expenses. We all know that the personal expenses we need to deduct from the capital of professional person. कशातून मायनस करावे लागतील? कॅपिटल मधून. सो हियर वी डिडक्ट ड्रॉइंग्स फ्रॉम कॅपिटल. कशातून मायनस करेन मी? वी नीड टू डिडक्ट कॅपिटल. वी नीड टू डिडक्ट ड्रॉइंग्स फ्रॉम कॅपिटल. नेक्स्ट, क्लोजिंग कॅश बॅलन्स. व्हॉट इज इट? ऑल दीज आर दी करंट ऍसेट्स. आहेत का? वर्षाच्या शेवटी जे काय कॅश आणि बँक बॅलन्स मिळेल ती आपली काय असणार आहे? ऍसेट असणार आहे. वेअर वी रेकॉर्ड सच टाइप ऑफ ऍसेट्स इन क्लोजिंग बॅलन्स शीट ऍसेट साइड. गॉट इट? हियर वी आयडेंटिफाय. नाउ वी नीड टू सॉल्व इट. आता सोडवूयात. ठीक आहे. नाउ प्रिपेअर a receipt expenditure account and we also prepare a closing balance sheet. Okay, now once we read, once we understand, it is very easy to transfer the
example in a solution. Got it? Now here we are required to only transfer the example in a solution. Okay. Then after transferring the opening balance sheet cash book in a solution, we give the effect of adjustments given to us in a additional information, and after that, after completing the effects of additional information provided to us outside the cash book, okay, we give the effect of adjustment which is given into the statements are called hidden adjustment. म्हणजे सगळ्यात शेवटी मी कशाचे इफेक्ट करेन तर हिडन ऍडजस्टमेंटचे इफेक्ट करेन. नाउ we need to transfer first the opening balance sheet. Okay, as per their sequence we transfer. Okay, so first statement is opening balance sheet. We transfer opening balance sheet in a solution. Okay, so start from the liability side. Opening capital, where we record opening capital, we need to record opening capital in closing balance sheet liability side. Here capital, okay, the amount of capital is rupees, amounting to rupees 6,90,000 in which column? Inner column. Next, outstanding salary. We all know that it is a hidden adjustment. So we deduct outstanding salary, okay, after completing the all process. Okay, so after transferring, after giving the effect of additional information, we deduct outstanding salary from salary. Got it? Now next, reserve for outstanding fees. So we all know that reserve for outstanding fees are pertains to the last year. It means that last year outstanding income. Okay, so that last year outstanding income is rupees 60,000, and again the in profession they make a reserve for that outstanding income, and in adjustment clearly stated that the last year outstanding fees are received during the year. So we first record the last year outstanding fee received during the year. गेल्या वर्षाची आउटस्टँडिंग फी मला आता मिळाली म्हणजे ती आता माझी काय ट्रीट होईल? रिसिप्ट ट्रीट होईल. काय तयार होणार आहे ती? रिसिप्ट. चला मी इथं मी काय म्हणेन? बाय. काय म्हणणार आहे रे? बाय लास्ट इयर आउटस्टँडिंग फीज रिसिव्ड. काय म्हणणार आहे मी? रिसिव्ड अमाउंटिंग टू रुपीज. किती रुपये आहेत रे? किती रुपये आहेत? 60,000. गॉट इट? नेक्स्ट. ओके, so liability side is over. Only one thing is pending, that is outstanding salary. Okay, next, read asset side. Outstanding fees need to deduct from current year's fee. जेव्हा रेकॉर्ड करू तेव्हा ते काय करूयात? डिडक्ट करूयात. नेक्स्ट, मोटार कार. व्हॉट इज इट? मोटार कार काय आहे रे? asset. Where we record motor car in closing balance sheet? Asset side. Here motor car amounting to rupees 4 lakh. In which column? Why we put the figure of motor car in inner column? Because adjustment is given. Next asset, that is equipment. Leave one line below the motor car and write down the next asset, that is called which asset? Equipments amounting to rupees 2 lakh. Okay, next asset, leave one line below the equipments and write down the next fixed asset, that is furniture amounting to rupees 1 lakh. किती रुपये आहे? 1 लाख आहे. Okay, now here we transfer all opening balance sheet. Only two effects are remains pending. Okay, that is outstanding salary and outstanding fees. Okay, now here read cash book. Transfer cash book in solution. Now read from receipt side. Okay, to medical fees. Okay, where we record medical fees on receipt side. काय आहे ते? इन्कम आहे. Okay, below the last year outstanding fee received, we record medical fee here by medical fees. Okay, adjustment is not given, so put the figure of medical fee directly to the outer column amounting to rupees 6 lakh. Next, to consultancy fee means income, record on receipt side. टू च्या ठिकाणी काय येईल आता? बाय काय येईल रे? बाय काय येणार आहे? Consultancy by consultancy fees. Where we put the figure of consultancy fees? Inner column amounting to rupees 1 lakh. Okay, 1 lakh रुपये. लक्षात आलं? Now next, first we need to transfer, then we give the effect. Okay, then visiting fees. Leave 2 lines below the consultancy fee and write down the next income relating to the profession, that is visiting fees here by visit fees
amounting to rupees, where we put the figure in outer column directly. Next income, miscellaneous, where we record below the visit fee, record another income, that is miscellaneous काय आहेत रे, receipts, amounting to rupees 10,000. Okay, here we transfer all receipts on receipt side. Now transfer all expenses on expenditure side. Okay, all payments, okay, including payments relating to the profession. Now read one by one. Buy motor car, expenses relating to the profession, where we record on expenditure side to motor car expenses amounting to rupees 1,40,000, in which column? Outer column. Adjustment is not given. Then buy medicines. Okay, here 2 medicines amounting to rupees 2 lakh, in which column? Outer column. Next expenses, salary to staff, here 2 salary to staff. Okay, where we put the figure of salary to staff? Inner column, amounting to rupees 2,40,000. Leave one line below the salary to staff and write down next expenses, that is rent. Here 2 rent amounting to rupees 1,20,000. Put figure directly to the outer column, 1,20,000. Next, stationery, where we record stationery. Again below the rent we record stationery amounting to rupees 5,000. Amounting to rupees 5,000. किती रुपयाची आहे स्टेशनरी? 5,000ची आहे. नेक्स्ट एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी. सो हियर बिलो दी स्टेशनरी वी रेकॉर्ड इलेक्ट्रिसिटी अमाउंटिंग टू रुपीज किती आहे रे? 12,000, 12,000. नेक्स्ट एक्सपेन्सेस, journals is also expenses. So here 2 journals amounting to rupees 3,000. Next, drawings. So that drawings we are need to deduct from capital. So here we deduct the drawings from capital. Drawings amounting to rupees 50,000. Now make the total and put total in which column? Inner column, because we need to adjust deficit or surplus. Here make a total, that is 6,40,000. किती आली total? 6,40,000. Next, that is by balance carried down, cash balance and bank balance. Okay, so that cash and bank balance, where we record on the asset side of closing balance sheet. Leave one line below the furniture and write down the closing balances of cash and closing balances of bank. So we all know that लिहिताना काय लिहिणार इथं? cash in hand amounting to rupees 25,000, 25,000. आणि cash at bank amounting to rupees 5,000. Okay, now we record all cash book into a solution. That is, we record all cash book, we transfer all cash book in a receipt and expenditure account and in a balance sheet. Now give the effect of additional information. That is additional information number first. Last year fees are received during the year. गेल्या वर्षाचे आउटस्टँडिंग इन्कम चालू वर्षी मिळाले. एक इफेक्ट दाखवला का मिळाले म्हणून. आता याच्यात आणखी एक आहे, तो म्हणजे कोणता? आउटस्टँडिंग फीज. ओके, सो दॅट इफेक्ट आता देऊ शकतो का मी? देऊ शकतो ना. देऊन टाकूया. चला, कशातून लेस होणार आहे? लेस फ्रॉम कन्सल्टन्सी फीज. दॅट इज लास्ट इयर आउटस्टँडिंग फीज अमाउंटिंग टू रुपीज. किती रुपये आहे रे? अमाउंटिंग टू रुपीज किती? 60,000. नाउ मेक टोटल इन इनर कॉलम, दॅट इज 40,000. किती आली? 40,000. आली का 40,000? ओके, झालं एक इफेक्ट. आता पुढं सेकंड ऍडजस्टमेंट काय सांगितलंय? चालू वर्षी कन्सल्टन्सी फी ही 1,00,000 रुपयांना आउटस्टँडिंग आहे. आहे का आउटस्टँडिंग? वी ऑल नो दॅट द इफेक्ट ऑफ करंट इयर्स आउटस्टँडिंग इन्कम. किती इफेक्ट होतील? 4. कुठे कुठे? फर्स्ट, नीड टू ऍड इन कन्सल्टन्सी फी. पहिला इफेक्ट कन्सल्टन्सी फी मध्ये ऍड होईल. ऍड CY आउटस्टँडिंग CF कन्सल्टन्सी फी. ओके, अमाउंटिंग टू रुपीज. किती रुपये आहे? 1,00,000. नाउ मेक दी टोटल, पुट दी टोटल इन आउटर कॉलम. किती आली आता टोटल? 1,00,000, 1,40,000. झाली का?
एक इफेक्ट कन्सल्टन्सी फी मध्ये ऍड केला, दुसरा इफेक्ट कुठं जाईल, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला बिलो दी कॅश ॲट बँक वी रेकॉर्ड हिअर. काय रेकॉर्ड करणार आहे मी, वी रेकॉर्ड हिअर. काय रेकॉर्ड होईल इथं, आउटस्टँडिंग कन्सल्टन्सी फी, त्याला मी काय म्हणतो, फी ड्यू बट नॉट रिसिव्ड. ओके, सो हिअर record here the outstanding consultancy fee amounting to rupees, किती रुपये आहे रे, 60 बाय 1,00,000 रुपये. किती आहे, 1,00,000. नेक्स्ट एक इफेक्ट त्या फी मध्ये ऍड, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला, तर तिसरा इफेक्ट कुठे होईल, ऑन विच साइड, वी नीड टू मेक ए 100% प्रोव्हिजन ऑफ करंट इयर्स आउटस्टँडिंग इन्कम. 100% मला काय तयार करावी लागते शैलेश, 100% काय तयार करावी लागेल, प्रोव्हिजन. ऑन विच साइड वी मेक दी प्रोव्हिजन, व्हेरी गुड, ऑन एक्सपेंडिचर साइड वी मेक हियर टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग विच फी, consultancy fee CF amounting to rupees 1 lakh. In which column, directly put the amount in outer column. What it, next effect, that provision where we record the provision on the liability side of closing balance sheet. Here leave one line below the capital and now record here the provision for outstanding consultation or consultancy fees amounting to rupees 1 lakh. किती रुपये, 1,00,000 रुपये झाले. 4 इफेक्ट. Okay, we give the 4 effects. Now give the effects of next adjustment, that is depreciation on motor car 20%. So the first thing is that the motor car is used for how many days or how many months. So we all know that the motor car is given in opening balance sheet, so that motor car is used for 1 year. एका वर्षासाठी वापरली असेल ना. कधीची ओपनिंग बॅलन्स शीट आहे, 1/4/21, वर्ष संपते 31 मार्च 2022. म्हणजे या पूर्ण कालावधीत या प्रोफेशनल पर्सनने ही मोटार कार काय केली असेल, वापरली असेल. म्हणजे आता मोटार कार वरती डेप्रिसिएशन तुम्ही चार्ज करताना किती चार्ज करणार, 20% फॉर 1 year. ओके, नाउ कम्प्यूट ए 20% ऑन व्हॅल्यू ऑफ मोटार कार, दॅट इज 4 lakh means 80,000 less 20% depreciation 80,000. Now make total in outer column, that is 3,20,000. Okay, first effect we deduct the depreciation from motor car. Second effect on which side, expenditure side of receipt and expenditure account. Okay, now here on the expenditure side we record here, काय रेकॉर्ड करणार मी आता, काय रेकॉर्ड करेन रे, डेप्रिसिएशन. व्हॉट वी रेकॉर्ड, टू डेप्रिसिएशन ऑन. आता ऑन म्हटलं की याच्यात सगळे आले. ऑन पहिलं मोटार कार, ओके, अमाउंटिंग टू रुपीज 80,000, किती, 80,000. नेक्स्ट कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड इक्विपमेंट्स. ओके, सो इक्विपमेंट्स किती टक्क्याने डेप्रिसिएट झालंय, 5%. डेप्रिसिएशन डिडक्टेड फ्रॉम इक्विपमेंट्स, व्हॉट इट, सो डिडक्ट 5% ऑन 20,000, सॉरी 2 lakh, दॅट इज 10,000. किती आलं डेप्रिसिएशन, 10,000 आलं का. डिडक्ट 10,000 फ्रॉम 2 lakh. हियर वी फाइंड आउट ए एक्चुअल व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स अमाउंटिंग टू रुपीज 1,90,000. Okay, first effect we deducted from equipments. Second effect where we record depreciation on equipments अमाउंटिंग टू रुपीज 10,000. बघा इथं व्हॅल्यू रेकॉर्ड करताना मी कोणती घेतोय, जे डेप्रिसिएशन चार्ज केलं त्याची व्हॅल्यू. इथं ऍसेटची व्हॅल्यू येणार नाही. ओके, म्हणजे इथं घेताना कोणती व्हॅल्यू घेणार, डेप्रिसिएशन चार्ज ऑन फिक्स्ड ऍसेट्स. नेक्स्ट ऍसेट दॅट इज फर्निचर. फर्निचर किती टक्के डेप्रिसिएशन सांगितलंय, 10%. सो डिडक्ट 10% फ्रॉम फर्निचर लेस 10% डेप्रिसिएशन. So 10% on 1 lakh is rupees, किती आलं रे, 10,000. Now make total, put total in outer column, that is actual value of furniture is rupees 90,000. किती असणार आहे ती, 90,000. आता दुसरा इफेक्ट कुठं जाईल, सेकंड इफेक्ट वेअर वी रेकॉर्ड ऑन एक्सपेंडिचर साइड. हियर फर्निचर अमाउंटिंग टू रुपीज 10,000. Now make the total of all depreciation
and put the total of all depreciation in outer column amounting to rupees 1 lakh. Got it? समजलं? Now the effect of hidden adjustment. काय देणार आहात आम्ही? हिडन ऍडजस्टमेंट कोणती आहे? सॅलरी टू स्टाफ काय आहे? लास्ट इयरची आउटस्टँडिंग आहे. काय करायची मग करंट इयर मधून? लेस. सो डिडक्ट लास्ट इयर आउटस्टँडिंग सॅलरी अमाउंटिंग टू रुपीज 50,000. ओके, नाउ मेक दी टोटल. एकच इफेक्ट. याचा किती इफेक्ट? ओनली वन इफेक्ट, सिंगल इफेक्ट. ओके, single effect of last year outstanding salary, that is deducted from salary to staff. Now make the total and put total in outer column amounting to rupees 1,90,000. Now make the total. Okay, now here we transfer everything. Okay, given into the example. Now make total. Which side is more? Receipt side is more. Receipt side. Expenditure side is more. Okay, so here expenditure side is more. It means that expenses is more than receipts. म्हणजे आता मला जे मिळेल तो काय असणार आहे? डेफिसिट असेल. सांगा किती आली टोटल एक्सपेंडिचरची? टोटल ऑफ एक्सपेंडिचर साइड 8,70,000. 8,70,000. 8 लाख किती आली? 70,000. ही टोटल मी कुठे घेणार आहे? पुट दी टोटल ऑफ एक्सपेंडिचर साइड ऑन रिसिप्ट साइड, दॅट इज 8,70,000. नाउ हिअर फाइंड ए डिफरन्स. याचा अर्थ लक्षात घ्या, तुमची खर्च जास्त आहेत तुमच्या रिसिप्ट पेक्षा. मग खर्च जास्त असतील रिसिप्ट पेक्षा तर तुम्हाला काय मिळेल? डेफिसिट मिळेल. किती रुपये डेफिसिट मिळाला? अमाउंटिंग टू रुपीज. काय मिळाला रे हा मला? बाय डेफिसिट. दॅट डेफिसिट वी नीड टू ट्रान्सफर. वेअर वी ट्रान्सफर? कुठे ट्रान्सफर होईल? ट्रान्सफर्ड टू कॅपिटल. ओके, नाउ ऍडजस्ट दी कॅपिटल. So that surplus need to deducted from. काय करावं लागेल? डिडक्ट करावं लागेल कॅपिटल मधून. इथं डेफिसिट अमाउंटिंग टू रुपीज 10,000. नाउ मेक दी टोटल, दॅट इज 6,30,000. नाउ मेक दी टोटल ऑफ बोथ द साइड्स. दोन्ही बाजूंची बेरीज करा. किती आली? 7,30,000. नाउ दी एक्झाम्पल, दी सोल्युशन इज करेक्ट. 7,30,000, 7,30,000 is the total of assets and liabilities. दोन्ही बाजू इक्वल झाल्या का आता? Got it? Okay, got it? थांबूया तिथे. थँक्यू.